नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। सुरुवातीलाच बातमी आहे मुंब्र्यातून। मुंब्र्यामध्ये काल एक प्रकार घडला। व्हॅली या ठिकाणी एका ग्राहकाने ब्लिंकिट या ऑनलाईन सेवेद्वारे चिकनची ऑर्डर केली आणि ऑर्डर केल्यानंतर जे चिकन त्याने मागितलेलं होतं त्या चिकन ऐवजी चक्क डुकराचं मांस आलं आणि जेव्हा हे मांस आढळलं तेव्हा इथल्या संतप्त जमावाने ब्लिंकिटच्या गोडाऊनची तोडफोड केली। हा असा धक्कादायक प्रकार घडला आणि त्यानंतर एकच व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरामधला हा सगळा प्रकार होता। या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। दुसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या AI व्हिडिओ संदर्भातली। आगामी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे नेते आता सध्या एकमेकांना लक्ष्य करतायत। आज बिहार काँग्रेसच्या अधिकृत X अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एक AI पुरस्कृत व्हिडिओ शेअर करण्यात आला। या व्हिडिओमध्ये मोदींच्या स्वप्नात त्यांची आई येते आणि त्यांची आई त्यांच्यावरती ओरडताना दाखवण्यात आली आहे। हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी बिहार काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे। यानंतरची तिसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यासंदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि मे 2023 मध्ये मेईतेई आणि कुकीज जमातींमधील जो काही हिंसाचार बळावला होता या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे 7300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची सुद्धा पायाभरणी करणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे सुद्धा मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेलेले आहेत। पंतप्रधान मोदी प्रथमच चुराचंदपूरला सुद्धा पोहोचणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी काही वेळापूर्वी मिझोराममधल्या काही विकास कामांचं उद्घाटन सुद्धा केलं। या 3 महत्त्वाच्या आतापर्यंतच्या बातम्या आहेत। मुंब्र्याची बातमी, पंतप्रधान मोदींच्या AI व्हिडिओ संदर्भातली बातमी जो काँग्रेसने ट्विट केलेला होता आणि तिसरी बातमी पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्याची। या आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 महत्त्वाच्या बातम्यांवरती आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत। आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले असणार आहेत। आणि आपण आता पहिली बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे मुंब्र्यातून। ठाण्यातील मुंब्र्यातील व्हॅली या ठिकाणी सध्या एका ग्राहकाने ब्लिंकिट या ऑनलाईन सेवेद्वारे चिकनची ऑर्डर केली चिकनची, मात्र मांस आलं डुकराचं। असा काहीसा प्रकार या मुंब्र्यामध्ये घडलाय। ब्लिंकिटच्या गोडाऊनची या संतप्त जमावाने तोडफोड सुद्धा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आपण पाहतोय ठाण्याच्या मुंब्र्यामधला हा सगळा धक्कादायक प्रकार काल घडला। याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होतोय। त्यामुळे ऑनलाईन मांस विक्री मागवायची की नाही हा असा सध्या सवाल या निमित्तानं ग्राहक सुद्धा आता विचारू लागलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचा प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। कुणाल, नेमका हा प्रकार नेमका काय घडला होता आणि आता सध्या या ब्लिंकिट या ऑनलाईन सेवेद्वारे ऑनलाईन ॲप वरून काय त्यांची याचं काही स्पष्टीकरण येऊ शकलंय का? हा घोळ नेमका कशामुळे झाला होता? सिद्धेश, एकंदरीत पाहायचं झालं तर जे काही ऑनलाईन द्वारे ग्राहक अनेक वस्तू मागवत असतात आणि आता त्याच्यामध्ये मांसाचा देखील समावेश झालेला आहे। अनेक जण आपल्या घर बसल्या मांस हे मागवत असतात। असाच काही प्रकार हा मुंब्र्यामध्ये झालेला आहे। मुंब्र्यामध्ये एका वालीमध्ये राहणाऱ्या नागरिकाने मुस्लिम नागरिकाने मांस मागवलं होतं चिकनचं, म्हणजे कोंबडीचं मांस मागवलं होतं। मात्र ज्यावेळेस हे ऑनलाईन जे पार्सल आहे त्याच्याकडे आलं त्यानंतर असा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल की डुकराचं मांस त्याच्यामध्ये होतं आणि याची शहानिशा करण्यासाठी तो ब्लिंकिटच्या गोडाऊनवरती गेला। त्यानंतर तिथल्या जे कामगार होते त्यांना विचारणा केली आणि यानंतर हे प्रकरण तापलेलं पाहायला मिळालं, कारण त्या ठिकाणी मोठ्या पण कुणाल, या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं असेल तर सोशल मीडियावरती हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो। बरं, हे काही पहिली गोष्ट नाहीये। याच्या आधी सुद्धा अनेकांनी ऑनलाईन जेवण मागवलं असेल। या जेवणामधून अनेक मागवतो पदार्थ एक आणि येतो दुसराच।
मात्र हा घोळ काय पहिल्यांदा झाला नाहीये. मात्र याच्यामुळे ग्राहकांना या संदर्भातला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का या सगळ्या ऍप्सवरून किंवा या सगळ्या सेवेमधून? महत्वाचं म्हणजे काही जण ऑर्डर केल्यानंतर मागवतात एक, येतं एक. हा प्रकार अनेक वेळा घडलेला आहे. हम्म. मात्र मुंब्रा हा जो परिसर आहे, हा मुस्लिम बहुल परिसर आहे. मुसलमान बहुल परिसर असल्यामुळे या ठिकाणी डुकराचं मांस विक्रीसाठी ठेवणं हे चिथावणीसाठी होतं का? अशा प्रकारचा सवाल एक उपस्थित होतोय. कारण मुसलमान बहुल परिसरामध्ये कुठेही डुकराचं मांस हे विक्री केलं जात नाही. कारण हे फार तणावाचं वातावरण निर्माण करणारं असू पण शकतं कुणाल, आणि या सगळ्या याचमुळे पार्श्वभूमीवरती जेव्हा हा प्रकार घडला याला कुठला धार्मिक रंग दिला जातोय का? अद्याप तरी धार्मिक रंग दिला गेलेला नाहीये. मात्र ज्याप्रमाणे हे डुकराचं मांस त्या ठिकाणी निष्पन्न झालं ग्राहकाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. ब्लिंकिटचे जे मॅनेजर आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भातली चौकशी. मात्र याच्यामध्ये ब्लिंकिटच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला हे मांस विकण्यासाठी किंवा हे सगळं विकण्यासाठी वरून दबाव होता. हा दबाव नेमका कोणाचा होता? नेमकं मुस्लिम बहुल परिसरामध्ये डुक्कर मांस विक्री करण्याचं कारण काय होतं? आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मुसलमान सर्रास ऑर्डर करतात, त्याच ठिकाणी हे डुकराचं मांस का पोहोचतं? या सगळ्या संदर्भात चौकशी जी आहे ती मुंब्रा पोलीस करतात. खरंय. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमी जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्यावेळी या संतप्त जमावाच्या काय प्रतिक्रिया होत्या पाहूयात. मैंने ऑर्डर किया था 3 दिन से लोग आके बोल रहे हैं कि भाई मेरे पास है ना चिकन ऑर्डर कर रहा हूँ, मेरे को पोर्क आ जा रहा है। 3 दिन से एक मौलाना के घर पे कल आए थे, वो मेरे को बताया। तो मैं यहाँ पे आके पूछा, ठीक है? आपने ऑर्डर किया था? मैंने आके पूछा यहाँ पे, क्या हुआ? सुनो ना, तो मैंने यहाँ पे आके पूछा कि पोर्क वगैरह मिलता है यहाँ पे? तो लोगों ने बोले नहीं मिलता। तो मैंने ऑर्डर किया, दिखाया, यहाँ पे सामने लाके रख दिया। तो लोगों ने यहाँ के जितने राइडर्स थे ना, लोगों ने बोले हम लोग को काम नहीं करना है, क्योंकि ये प्रोडक्ट हम लोग के हाथ में लेके भेज रहे हैं यहाँ पे लोग। ये मामला है। आणि यानंतरची एक दुसरी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका AI व्हिडिओ संदर्भातली. आगामी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बिहार काँग्रेसने एक व्हिडिओ ट्विट केला. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना आता लक्ष करू लागलेत हळूहळू. कारण आज बिहार काँग्रेसच्या अधिकृत X अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा AI पुरस्कृत एक व्हिडिओ सध्या शेअर करण्यात येतोय. या व्हिडिओमध्ये मोदींच्या स्वप्नामध्ये त्यांच्या मातोश्री येतात आणि त्यानंतर त्यांना ओरडताना या व्हिडिओमधून दाखवण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आणि त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी बिहार काँग्रेसवरती टीकेची झोड उठवली. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आता आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके. मी सर्वप्रथम प्रदीप सर तुमच्याकडे येतोय. नेमका या व्हिडिओमध्ये गैर काय होतं? नेमकं जे आता बिहारच्या निवडणुका येत आहेत या सगळ्या मान्य आहेत, मात्र याआधी सुद्धा भाजपकडून सुद्धा काँग्रेसवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आलेले होते. राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा सुद्धा एक व्हिडिओ याआधी ट्विट केला गेलेला होता. मग नेमकं या व्हिडिओमध्ये नेमकं चुकलं काय? याच्यावरती नेमका आक्षेप कसाला आहे भाजपचा? यापेक्षा वेगळी अपेक्षा काहीच करता येत नाही. हा खरं तर यातला मुद्दा आहे. बरं. स्वैराचारी संस्कृतीत राहिलेले युवराज त्यांच्याकडून काय आपण अपेक्षा अशी करू शकतो? मातृदेवो भव पितृदेवो भव अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये वाढलेले आपण सर्वजण आहोत आणि एका दिवंगत मातेचा अशा प्रकारे राजकारणासाठी उपयोग करणे हे अत्यंत चुकीचं आहे. इतरांनी म्हणजे राजकीय पक्षांनी त्यावर व्हिडिओ करावा आणि चुकलं काय हे परत वरतून आपणही विचारावं. यापेक्षा दुसरी शर्मेची काय बाजू असू शकते? याचं कारण असं आहे की मोदीजींच्या आईने दिलेले संस्कार की देशासाठी एखाद्या पुत्राला वाहून देणे, देशासाठी एखादा पुत्र समर्पण करणे, यापेक्षा त्या मातीचं समर्पण काय असू शकतं याचा विचार कधी आला नाही काँग्रेसला. मोदीजींनी घर सोडून, संसार सोडून, ऐहिक सुखे सोडून पूर्ण वेळ देशासाठी सेवा करायचा निर्णय केला. या मातेने त्यांना आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद त्यांना दाखवता नाही आला. त्यांना काय दाखवता आलं तर खोटेपणा करण्याचा काँग्रेसचा जो स्वभाव आहे तो याच्यात लक्षात आलेला आहे. मोदीजींना रांगेत उभं केलं नाही तर मोदीजींच्या आईची सादगी यामध्ये दिसते. मी पंतप्रधान जरी असलो तरी माझे कुटुंबीय हे सामान्य नागरिकांसारखं वागतील अशा प्रकारचा संदेश अनेक वेळा मोदीजींच्या परिवाराने दिलेला आहे. आणि तुम्ही परिवारावर कशाचा प्रत्यक्ष पाहिलं तर मागच्या काही 8-15 दिवसापूर्वी एका
राजकीय मंचावरून म्हणजे काँग्रेसच्या मंचावरून सरळ सरळ आई बहिणीवरून शिव्या दिल्या, म्हणजे एवढं सहन करायचं. त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसची लाज शरम विकून आता त्यांनी राजनीती करायचे ठरवलेलं आहे. आणि अशा काँग्रेसला जनता माफ करणार नाही. आणि हा अवमान हा फक्त मोदीजींच्या आईंचा नाही आहे, हा माझ्या तुमच्या सर्वांच्या मातेचा अपमान आहे. पण एका प्रदीपजी, अर्थाने तुम्ही भारत म्हणता की माता- काँग्रेस आता परिवारावरती उतरलेलं आहे. भाजपने काय वेगळं केलं? भाजपने सुद्धा उतरलेच की परिवारावरती. ज्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात त्याला, ज्या कुटुंबवादाचा जो काही दाखला दिला जातो, भाजपने सुद्धा तेच केलं की निवडणुकांच्या काळामध्ये. काय आहे, थोडं थोडं वरवर वरवर बघणं सोडून दिलं पाहिजे. बर. यांचे पक्षच परिवाराचे पक्ष आहेत. आपले पंडित नेहरू, त्यानंतर इंदिरा गांधी, त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी, प्रियांका गांधी. कुणावर उतरायचं? हे सगळे मिळून राजकारण करणार. परिवाराचं राजकारण आहे, परिवाराचे पक्ष आहेत. आम्ही बोलायचं नाही तर कुणावर बोलणार आहे आम्ही? त्यामुळे राजकारणात नसलेल्या व्यक्तीला, मोदींची आई कधी राजकारणात नाही आहेत, मोदींच्या परिवारातला एक माणूस राजकारणात नाही आहे, त्यामुळे तुम्ही याचं तुलनाच करू शकत नाही. हा काँग्रेस पक्ष एका परिवाराला विकल्या गेलेला पक्ष आहे. वैचारिक यांची सुनता झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे कम्पॅरिझनच चूक आहे. बर, मी आता हाच मुद्दा घेऊन मी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोकेंकडे जाणार आहे. कपिलजी, मला सांगा, आता पेशकार असं म्हणतायत की आता सध्या काँग्रेस हा पक्ष जो आहे, राहुल गांधी जे आहेत ते आता एका परिवाराला विकले गेलेले आहेत, हा पक्षच एका परिवाराला विकले गेलेला आहे. आपण कसं पाहता या वक्तव्याकडे? मुळात ज्या व्हिडिओवरून तो वाद त्या ठिकाणी सुरू झाला त्या संदर्भात सर्वप्रथम मला अत्यंत महत्वाचं वाटते, त्या व्हिडिओमध्ये चूक काय आहे? प्रदीप पेशकर आता या ठिकाणी ओरडून ओरडून सांगतात भाजपचे लोक बिहार काँग्रेसवरती टीका करताना आपल्याला दिसतात, पण त्या व्हिडिओमध्ये चूक काय? नरेंद्र मोदी 2014 पासून देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अशा स्वतःच्या मस्तीत आहेत की ते कोणाचंच ऐकायला तयार नाहीत. पत्रकार त्यांना आरसा दाखवायचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा असते, पण ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत, पत्रकारांच्या समोर जात नाहीत, पक्षातल्या कोणाचं ऐकत नाहीत. प्रदीपजी, तुमची वेळ आली की तुम्ही बोला, मी तुमच्या मधात बोललेलो नाही, तुम्ही ऐकून घ्या पूर्ण. त्यांना सुद्धा एक चांगला वेळ द्या, ते बोलतील, आता मला पूर्ण करू द्या. नरेंद्र मोदी अशा मस्तीत आहेत 2014 पासून की ते कोणाचंच ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून जो माणूस आता कोणाचंच ऐकत नाही, जो माणूस प्रत्येक निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या आईचं भांडवल करतो, स्वतःच्या आईला निवडणुकीसाठी वापरतो, त्या माणसाला त्याच्या आईनंच काहीतरी चांगल्या गोष्टी सांगणं. आता ठीक आहे बाबा, भाजपवाला कोणी सांगू शकत नाही, भाजपच्या कोणामध्ये हिंमत नाही, लोकांचं ऐकत नाहीत, पत्रकारांचं ऐकत नाहीत, आणि मग कोण सांगेल? तर अशा माणसाला त्यांच्या आईकडून सांगण्याचा तो काँग्रेसनं केलेला प्रयत्न आहे. त्यामध्ये चूक कुठेही नाही, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. काय चुकीचं सांगितलेलं आहे? अहो, तुम्ही संस्कृतीच्या गप्पा मारता. आजकाल डिबेटमध्ये होत आलाय की भाजपचा प्रत्येक प्रवक्ता हिंदुत्वाच्या गप्पा मारतो. मग श्रावण बाळाचं उदाहरण आपल्याला माहित नाही? संस्कृतीचे रक्षक असल्याचं सांगता, श्रावण बाळानं स्वतःच्या आईची केलेली सेवा, आणि इकडे नरेंद्र मोदींनी 2000 रुपयाच्या नोटा बदलण्यासाठी स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं आणि एक देशाची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला. अहो, काय गरज होती? भाजपच्या लोकांकडे पैसे नव्हते? चॅनलवर बसलेल्या प्रदीप पेशकरांकडे मोदींच्या आईपेक्षा जास्त पैसे असतील, मग ते लागले का लाईन मध्ये? त्यांनी घेतल्या बदलून आपल्या सोयीने. ह्या सगळ्या नौटंक्या आहेत. आणि मग आईनं काय चुकीचं म्हटलेलं आहे त्या व्हिडिओत? काय म्हटलेलं आहे त्यांच्या आईनं? की तू मी गेली त्यावेळी तू मुंडन केलं नाही, तू पंतप्रधान झाला त्यावेळी मला बंगल्यावर नेलं नाही. अहो, स्वतः केलं का मोदींनी हे सगळं? आईची सेवा केली का? संस्कृतीच्या गप्पा मारता. संस्कृती तर आई वडिलांच्या सेवेला प्रचंड महत्व आहे. एखाद्या पुरानं पंतप्रधान झाल्यावर आईला आपल्या बंगल्यात नेलं असतं, नाही नेलं. संस्कृतीच्या गप्पा मारता, हिंदुत्वाच्या गप्पा मारता. हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या घरातलं आई वडील कोणी ज्येष्ठ गेलं की आपण मुंडन केलं पाहिजे. केलं का मोदींनी? त्यांना त्यांचे केस खराब व्हायची भीती वाटत होती, त्यांची स्टाईल खराब व्हायची भीती वाटत होती. आणि आता राहिला बिहारचा प्रश्न. बिहारच्या निवडणुकीमध्ये कुण्यातरी एका काँग्रेसचा नसलेल्या कार्यकर्त्यानं भाषण केलं, त्या ठिकाणाहून तो वाद सुरू झाला, आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी रडले, आईचं नाव घेतलं, आणि आता ते आईचं पिंडदान सुद्धा करणार आहेत. संस्कृतीमध्ये पिंडदान तर 13व्या दिवशी करत असतात, हे 2-3 वर्षांना पिंडदान करणार आहेत का आई गेल्यानंतर? फक्त आणि फक्त आईचा वापर निवडणुकीपुरतं करणं ही पंतप्रधानांची सगळ्यात मोठी नौटंकी आहे. पंतप्रधानांनी स्वतःच्या आईची सुद्धा गरिमा राखली पाहिजे. काँग्रेसनं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला की आपण देशाचा वापर केला, आपण देशातल्या धर्माचा वापर निवडणुकीसाठी केला, पण
आज स्वतःच्या आईचा सुद्धा निवडणुकीसाठी वापर करू नका. आई वडील हे अत्यंत महत्वाचे असतात आणि त्यांच्या आईबद्दल आम्हाला कायम सन्मान आहे. भाजपवाल्यांनी सन्मानाच्या अपमानाच्या गोष्टी आम्हाला शिकवायची गरज नाही. नरेंद्र मोदींच्या आईबद्दल आम्हाला सन्मान आहे. आम्ही काहीच वाईट त्यामध्ये दाखवलेलं नाही. यांनी भाजपवाल्यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधींना काय काय म्हटलं असेल? काँग्रेसची विधवा शोभते का तुम्हाला एका राहुल गांधींच्या आईबद्दल असं बोलणं? जर्सी काय हे म्हटलं ना भाजपच्या लोकांनी. नरेंद्र मोदींनी म्हटलं ना, शोभते का त्यांना भाजपच्या लोकांना काँग्रेसच्या नेत्यांबद्दल असं बोलणं? त्यावेळी अपमान होत नाही? मोदींच्या आईबद्दल अत्यंत सन्मानानं, मोदी कोणाचंच ऐकत नाहीत, मोदी वेगळ्या मस्तीत असतात. त्यांना खरंय, पण प्रदीपजी आता कपिलजी मी हाच मुद्दा घेऊन आता प्रदीपजींकडे जातोय. प्रदीपजी, ढाकेंचा मुद्दा हा बरोबर आहे की त्यांचं असं म्हणतात की फक्त मोदी निवडणुका आल्या की डायरेक्ट आईला समोर करतात आणि हे सगळं सहानुभूतीची लाट पसरून हा सगळा निवडणुकीसाठी वापर करून घेतात. आपण कसं पाहता याच्याकडे? खरं तर काँग्रेसचा कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. काँग्रेसनी भावनेच्या बरोबर राजकारण करायचं असं काहीतरी ठरवलेलं दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की मोदींनी जो विकास या मागच्या 11 वर्षात केलेला आहे त्या विकासावर तर बोलू शकत नाही. जनतेमध्ये आता घेऊन मुद्दा काय जायचा? तो वितंडवाद निर्माण करणे. ही साधी गोष्ट आहे की मला याची खरोखर मनातून लाज वाटते. भाजप प्रवक्ता म्हणून सोडून द्या, परंतु एखाद्याच्या आईचा असा व्हिडिओ करून त्याचं वरतून समर्थन करतात कपिलजी सुद्धा. हे बाकी जाऊ द्या, राजकारण गेलं चुलीत. हे मागच्या वेळी पण देवेंद्रजी म्हणाले होते की राजकारण गेलं चुलीत. आमच्या दृष्टीने पहिलं आमचं राष्ट्र महत्वाचं आहे, आमचे नीतिमत्ता महत्वाची आहे, आमची संस्कृती महत्वाची आहे. हे साधा विचार करायला पाहिजे. यांना पिंडदानाचं महत्व कळत नाही. आता पितृपंधरवाडा सुरू आहे आणि पितृपंधरवाड्यामध्ये 2-3 महिन्यांनी 2-3 वर्षांनी असं नाहीच नसतं. ज्यावेळी पितृपंधरवाडा असतो त्यावेळी आपण सर्व पितरांना पिंडदान करतो. ही साधी आपली संस्कृती आहे. हे कळत नाही आणि याचंही भांडवल करणार, याचंही समर्थन करणार. परंतु काँग्रेसने त्याचा व्हिडिओ चांगला केला. अरे थोडी तरी बाळगली पाहिजे आपण की अशा प्रकारचं झालं ठीक आहे, आमच्याकडून चूक झाली म्हणा किंवा डिलीट करा, विषय संपला. मोदीजी माफ करतील, जनताही तुम्हाला कदाचित माफ करेल. परंतु तुम्ही जर उर्मटपणाने समर्थन करत राहिलात ना तर काही हरकत नाही, करत राहा. तुम्हाला त्या आईचे सुद्धा आशीर्वादच मिळणार आहेत. कारण आपल्या धर्मामध्ये प्रत्येक माता ही वंदनीय पूजनीय आहे, कुणाची माता असो. त्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे की मातेला या विषयात आणलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की सोनिया गांधींना काय म्हटलं, राहुल गांधींना काय म्हटलं याची तुलना इथे करू नका. परत सांगतो, सोनिया गांधींनी राजकारण केलं. सोनिया गांधी ह्या देशाला विकायला निघालेल्या राजकारणी आहेत. त्या काँग्रेस पूर्ण पक्षाने सातत्याने जाणून दिलेला आहे. म्हणूनच मोदीजींना जनता निवडून देते आहे. कपिलजी बरोबर आहे, तुम्ही म्हणाले की मोदीजी मस्तीत असतात. मोदीजींची मस्ती ह्या 142 कोटी जनतेच्या जीवावर आहे. जनतेच्या मनातलं मोदीजी ऐकतात, जनतेच्या मनातलं मोदीजी करतात. भारताचा विकास हा जनतेच्या मनात आहे आणि तो आपल्याला करायचा आहे. मोदीजी बोलतात कमी, करतात जास्ती. त्यामुळे त्यांच्या कृतीचं अनुकरण करा आणि या कृतीच्या अनुकरणातून भारताचा विकास उघड्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला पुढचे अजून 10-15 वर्ष कुठलंही भवितव्य नाही, भविष्य नाही. भावनेवर राजकारण करणं सोडून द्या. मी हाच मुद्दा घेऊन कपिलजी तुमच्याकडे येतोय. राजकारण भावनिक मुद्द्यावरती न करता राजकारण पद्धतीनं करा, असं प्रदीप पेशकार म्हणतात. आपण कसं पाहताय? मुळात आजपर्यंत जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त भावनिक राजकारण कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या भाजपच्या लोकांनी केलेलं आहे. हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. मी फक्त देशाला म्हणत नाही, जगाला म्हणतोय. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, मी पुन्हा एकदा सांगितलं की नरेंद्र मोदींच्या आईबद्दल आम्हाला प्रचंड सन्मान आहे. या देशात कोणाच्याही आईबद्दल कुणालाही सन्मान असला पाहिजे. पण प्रदीपजी, मी तुमच्या मधात बोललेलो नाही, ऐकायला शिका प्लीज. बरोबर आहे, पण तुम्ही प्रदीपजी, मी तुमच्या मधात बोललेलो नाही, ऐकायला शिका. माझं पूर्ण होत आहे, तुमच्या वेळेत मी कुठेही बोललेलो नाही. बोला, डोकेशी तुमचा मुद्दा पूर्ण करा. सन्मान आहे. अहो, एखाद्या चांगल्या पोराला आपल्या आईनं काहीतरी सांगणं यात काही गैर नाही. माझा प्रदीप पेशकर आणि भाजपच्या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की त्या व्हिडिओमध्ये चुकीचं काय आहे? नरेंद्र मोदी इतके मोठे आहेत का की त्यांच्या आईने त्यांना काहीही सांगू नये? त्यांच्या आईने त्यांना काही उपदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर तो त्यांना अपमान वाटतो. इतके ते मोठे आहेत का? आम्हाला त्यांना प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मोदीजी खरंच कुणाचं ऐकत नाहीत म्हणून त्यांच्या आईच्या माध्यमातून सांगण्याचा तो केलेला प्रयत्न आहे. तिसरी गोष्ट, त्यांनी संस्कृतीच्या गप्पा या ठिकाणी ते मारत होते.
संस्कृतीच्या गप्पा या ठिकाणी ते मारत होते. पितृपक्षात पिंडदान करत असतात मान्य आहे, पण बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर पिंडदान करत असेल तर आई गेल्यानंतर मुंडन का केलं नाही आणि 13 दिवसामध्ये पिंडदान करत असतात हे सुद्धा संस्कृतीमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. मग त्यावेळी नरेंद्र मोदींनी पिंडदान का केलं नाही याचा उत्तर सुद्धा भाजपच्या लोकांनी दिलं पाहिजे. फक्त आणि फक्त बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून स्वतःच्या आईचं राजकारण करायचं, सभांमध्ये आईचं नाव घेऊन रडायचं आणि पिंडदानाच्या नावाखाली भावनिक राजकारण करायचं हे आता नरेंद्र मोदींनी सोडलं पाहिजे. आईचा सन्मान करता येत नसेल तर किमान आईला निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आणून तिचा अपमान तरी करू नका. काँग्रेस प्रत्येकाचा सन्मान करतो आणि राहिला प्रश्न राहुल गांधींच्या आईबद्दल. खरं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राजकारण नेमकं आता कोणत्या वळणावरती जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र अजून एक महत्वाची बातमी आली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातलीच आहे. मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. मे 2023 मध्ये मेइती आणि कुकीज जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मणिपूरचा दौरा करतायत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची सुद्धा पायाभरणी ते करणार आहेत आणि याच दौऱ्याचे सगळे सर्व असणार आहेत भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यावरती सगळी या दौऱ्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आयोजनाच्या दृष्टीने आता सुद्धा मोदींच्या आगमनाची जबाबदारी सुद्धा गोपछडेंवरती देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ते म्हणजे भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते ढोके सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सर्वप्रथम प्रदीपजी तुमच्याकडेच येणार आहे. काय झालं असं नेमकं आता जेव्हा हा हिंसाचार बळावला होता तेव्हा मोदींकडून या मणिपूरचा दौरा केला गेलेला नव्हता. विरोधकांनी सुद्धा टीकेची जोड उठवली, भाजपला काय म्हणतात त्याला टार्गेट करून ठेवलं. मात्र तरी सुद्धा मोदींनी तो दौरा केला नाही. आता सध्या राष्ट्रपती राजवटीखाली मणिपूर आहे. मात्र आता असं काय झालं फक्त विकास कामांचा मुद्दा धरून आता मणिपूरला जात आहेत मोदी. नेमका काय अजेंडा असणार आहे भाजपचा? मला खरं तर सर्वांच आश्चर्य वाटतं. गेले नाही तर का गेले नाही, गेले तर का गेले. आपण कृती लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळी ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी तिथली परिस्थिती हाताळणं कायदेशीररित्या आणि आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून ते सगळं विषयावर कंट्रोल मिळवणं हे पहिलं महत्वाचं होतं आणि ते यशस्वीपणे मोदीजींनी केलं. माननीय गृहमंत्री अमित शहांचा सुद्धा त्या ठिकाणी दौरा झालेला आहे. संबंधित लोकांनी त्या ठिकाणी सगळ्या केल्यात. मोदीजी कधीही कुठेही फोटो सेशन करायला जात नाहीत हे आपल्याला सर्वांना माहिती असतं. मोदीजी जातात तर ते डायरेक्ट आपल्याला विकासाची दृष्टी द्यायला जातात. तिथला जो जातीय हिंसाचार उसळला होता त्याच्या मागचं थोडं कारण पण आपण समजून घेतलं पाहिजे. तिथली गरिबी आहे. इतक्या वर्ष 60-70 वर्ष तिथल्या लोकांना काहीही मिळालं नाही आणि त्यामुळे जी काही तिथली डिस्पॅरिटी त्या समाजामधली होती त्यामध्ये सातत्याने भांडण व्हायचे आणि हे सगळं दूर करायचं असेल तर तिथे विकास नेला पाहिजे. की सगळ्यांना मान्य होणारी गोष्ट आहे. तुम्हालाही काँग्रेसला सगळ्यांना मान्य होईल की एकदा का तिथं विकास झाला कुठेही की त्या ठिकाणची अशा प्रकारची जी काही कृती होते लोकांकडून ती होणार नाही. त्यामुळे शांतता प्रस्थापित करायचं असेल तर कायमचा उपाय असा आहे की तिथे त्यांना आकांक्षा फुटतील अशा प्रकारचा विकास द्या आणि त्या विकासाचीच मुहूर्तमेढ घेऊन माननीय मोदीजी तिथे आता गेलेले आहेत. त्यामुळे गेले तर का गेले आणि गेले नाही तर का गेले नाही यातून काँग्रेसने बाहेर यावं. आपल्यालाही विनंती आहे की आजपर्यंत कधीही न झालेली गोष्ट 7,000-8,000 कोटीच्या विकासाची गोष्ट त्या ठिकाणी होते आहे. रेल्वे लाईनचं उद्घाटन होत आहे. विकास कामं तर होतातच आहेत प्रदीपजी, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्या आधी सुद्धा मणिपूरमध्ये जो हिंसाचार बळावला होता राष्ट्रपती राजवट आहे आता मणिपूरमध्ये आणि याच्यावरती बोलायचं नाही. नाही कोण म्हटलं बोलायचं नाही. राष्ट्रपती राजवट आहे म्हटलं तर तिथं विकास करायचा नाही का? राष्ट्रपती राजवट आहे म्हणजे काय करायचं तिथं काम बंद करायचं सगळं. पण याच्यावरती सुद्धा मोदी कधी बोललेले नाहीयेत हिंसाचारावरती. विकास कामं होत आहेत ती अभिमानाची गोष्ट आहेच. तिथल्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळतो ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. पण ज्या ठिकाणी हा एवढा मोठा हिंसाचार बळावलेला होता, अस्थिरता माजली होती, त्याच्यावरती अद्याप कुठलं उत्तर आलं नाही. नाही उत्तर कृतीतून होतं हे लक्षात घ्या. आज तिथे शांतता आहे. आणखीन शांतता निर्माण करण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत. राष्ट्रपती राजवट लावली म्हणजे तिथं जायचं नाही हा कुठला लावून जावं शोध लावला आपण. त्यामुळे हे लक्षात घ्या. फक्त मणिपूरची चर्चा का होते आज पंतप्रधान
मणिपूर, मिझोराम, नागालँड, पश्चिम बंगाल आणि बिहार या 5 राज्यांच्या दौऱ्यावर या पुढच्या 4-5 दिवस आहेत. त्यामुळे त्याची चर्चा आपण करणार नाही. आपण फक्त मणिपूर एक विषय घेणार आणि या ठिकाणी वितंडवाद या ठिकाणी काँग्रेसला निर्माण करायचा आहे. त्यामध्ये आपण असं केलं पाहिलं नाही पाहिजे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये, ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जी आजपर्यंत कधीही डेव्हलपमेंट झाली नाही, ती डेव्हलपमेंट मोदी सरकारने मागच्या 11 वर्षात केली आहे. मणिपूर काही प्रमाणामध्ये मागे राहिलं होतं, ते सुद्धा आज पूर्तता झालेली आहे. त्यामुळे आपल्याला विकास प्रदीपजी बरोबर आहे. मी आता हाच मुद्दा घेऊन मी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ठोकेंकडे जाणार आहे. कपिलजी, प्रदीप पेशकार असं म्हणतात की या सगळ्या पार्श्वभूमीवरती मणिपूरमध्ये जो हिंसाचार घडलेला होता, की आता जे विकास कामांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होतंय, मोदी कृतीतून उत्तर देतात. आपली प्रतिक्रिया? मुळात नरेंद्र मोदींना हा देश सातत्यानं पेटता ठेवायचा असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी मणिपूर जळत होतं त्यावेळी देशातल्या सगळ्या घटकांनी त्या ठिकाणी मागणी केली की नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथल्या लोकांना आधार दिलं पाहिजे, तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण त्यावेळी मात्र हे देशाचे शहेनशहा आपल्या बंगल्यामधून त्या ठिकाणी हे कसं जास्त पेटेल आणि कसा वाद उफाळेल याचा प्रयत्न करत होते. मला अभिमान आहे की देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी त्यावेळी मणिपूरला जाऊन आले, तिथल्या लोकांना हिंमत देण्याचं काम त्यांनी केलं, तिथल्या लोकांची आसवं पुसण्याचं काम केलं, तो वाद थांबवण्याचं काम केलं. आणि आता मात्र नरेंद्र मोदींना राजकारण करायसाठी मणिपूरला जायचं. ज्यावेळी तिथल्या लोकांना आधाराची गरज होती त्यावेळी पंतप्रधान बंगल्यामध्ये आराम करत बसले होते आणि आता राजकारण करण्यासाठी खरंय. जात असतील तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. नक्कीच. यांना सातत्यानं फक्त राजकारणासाठी वापर करायचा, यांना देशातल्या लोकांशी कुठलंही घेणं देणं नाही, एवढंच यांच्या कृतीतून दिसतंय. बरं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ह्या सगळ्यावरती आता राजकारण कुठल्या दिशेला पेटतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत मान्यवर जोडले गेलेले होते भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ठोके. आपले सुद्धा आभार. आणि आमचा प्रतिनिधी कुणाल भोयटे सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलेला होता. कुणाल, तुझे सुद्धा आभार. या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.